Hello students, this is our semester 2nd and paper code is 1203. Okay, this is paper 3rd, that is practical. So practical based on EVS 1201 and EVS 1202. Okay, so we will start our semester 2nd practical. This is our practical first, that is study of microscopes. Okay, so firstly introduction of microscope, right? So the living cell usually have a diameter from 0.2 to 50, that is 1000 equal to 1 micrometer, right? Even in a large cell, many of the organelles are less than 0.1 mm in diameter. The human eye cannot resolve an object smaller than 100 mm, that is, if two objects are below the distance of 100 mm, they will appear as one. Thus, it becomes apparent that the microscope is most important tool of biologist. The microscope history of lens system is rather old, dating back to 1st century AD. However, the first operational light microscope was developed by Jensen and Hans between 1519 to 1610. Subsequently, various modification of the light microscope has been discovered by acoustic scanning, tunneling, atomic force in which energy other than light such as X-rays, electron beam are used. Okay, so this is the small introduction of microscope. त्याचं डायमीटर किती असतं, जे पण लिव्हिंग सेल्स आहे त्याचं डायमीटर किती असतं, मग ते नॉर्मली आपण जे पण आपलं आय व्हिज्युअलायझेशन आहे त्याच्या थ्रू ते बघू शकत नाही. आपण जे पण 0.2 to 50 जे 50 किंवा जे ऑर्गेनेल्स आहेत. ओके, लार्ज सेल मेनी ऑफ द ऑर्गेनेल्स आर लेस दॅन 0.1 mm. ओके, सो these that type of diameters organelles we couldn't or we cannot see this. Okay, so जे पण कमी रेंजमधले किंवा जे पण ऑर्गेनेल्स आहेत 0.2 to 50 और 0.1 mm डायमीटरचे जे पण ऑर्गेनेल्स आहेत. ओके, सो किंवा जे अदर बॅक्टेरियाज असतील किंवा पॅरासाइट्स असतील. ओके, so we cannot see this. Okay, because this size is very small, right? So that's why we will use the microscope, right? So there are various types of microscope and also various uses of microscopy. Okay, so uses is to view bacteria, then parasites and a variety of ह्युमन और ॲनिमल सेल्स. ओके, सो जे पण बॅक्टेरियाज असतील किंवा अदर जे व्हरायटीज असतील ह्युमन अँड ॲनिमलच्या ज्या सेल्सचा ज्याचा आपल्याला स्टडी करायचा असेल किंवा अदर जे पण मेडिकल इश्यूज असतील त्यासाठी आपण जे चेकअप करतो किंवा अदर काही जे फॉरेन्सिक लॅब्स वगैरे असतील तिथे आपण त्याचा जे ऑर्गेनल्स असतील किंवा सेल्स असतील त्याचं स्टडी करण्यासाठी आपण मायक्रोस्कोपीचा यूज करू शकतो. देन सेल्युलर प्रोसेस असेल, देन सेल डिव्हिजन असेल, देन DNA रेप्लिकेशन, टिश्यू ॲनालिसिस. ओके, सो ह्या सगळ्यासाठी आपण मायक्रोस्कोपचा यूज करू शकतो, राईट. देन एक्झामायनिंग फॉरेन्सिक एव्हिडन्सेस, स्टडिंग द रोल ऑफ प्रोटीन विथिन ए सेल, देन स्टडिंग ॲटॉमिक स्ट्रक्चर. ओके, सो ह्या सगळ्यासाठी दीज आर दी uses of microscope. Okay, so and then there are various types of microscope. So one by one we will discussing. First one is light microscopy. Okay, so light microscopy चे जे दोन मेन टाइप्स आहेत, that is simple light microscope and compound light microscope. Okay, so हे जे दोन मेन
मायक्रोस्कोप आहे, तर ह्या सगळ्याचा नॉर्मली आपण ज्या पण आपल्या लॅब्स असतील तिथे आपण यूज करतो, सिम्पल लाईट मायक्रोस्कोप आणि कंपाऊंड लाईट मायक्रोस्कोप. बट जे पण फेज कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोप असतील किंवा फ्लुरोसन्स मायक्रोस्कोप असेल, देन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप असतील, त्याच इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचे these are also two types in electron microscope divided. Okay, so first one is transmission electron microscope, that is TEM, and second one is scanning electron microscope, that is SEM. so हे बाकीचे जे इलेक्ट्रॉन्स मायक्रोस्कोप आहेत त्याचा आपण आपल्या नॉर्मल लॅबमध्ये जास्त यूज करत नाही, पण जे पण फॉरेन्सिक लॅब्स असतील किंवा अदर ज्या लॅब्स असतील तिथे ह्या सगळ्या किंवा तुमचा रिसर्च सेंटर्स असतील तिथे ह्या सगळ्या मायक्रोस्कोपचा यूज केला जातो. पण नॉर्मली आपण आपल्या लॅबमध्ये जेव्हा पण आपण स्लाईड बनवतो, जेव्हा आपल्याला बॅक्टेरियाचा किंवा अल्गी फंजायचा स्टडी करायचा असेल किंवा ज्या छोट्या छोट्या स्मॉल आपल्याला बॅक्टेरियाचे स्टडी करायचे असतील तेव्हा आपण हे दोन मायक्रोस्कोप नॉर्मली यूज करतो, सिम्पल लाईट मायक्रोस्कोप अँड कंपाऊंड लाईट मायक्रोस्कोप. सो वन बाय वन वी विल लर्न. So first one is light microscopy. So light microscopy is a technique employed to closely view a sample through the magnification of a lens with visible light. This is the traditional form of microscopy which was first invented before the 18th century and is still in use today. And light microscope, also sometimes known as an optical microscope, uses one or a series of lenses to magnify images of small samples with visible light. The lenses are placed between the sample and the viewer eye to magnify the image so that it can be examined in greater details. Okay, so दी लाईट मायक्रोस्कोपीचे हे कधी इन्व्हेंटेड झाली तर बिफोर दी 18th सेंचुरी. ओके, दिस इज दी ट्रॅडिशनल फॉर्म ऑफ मायक्रोस्कोपी, म्हणजे पहिल्यापासूनची जी जो लाईट मायक्रोस्कोप आहे तर तो पहिल्यापासून यूज करत आलो आहे. ओके, सो ह्यामध्ये आपण ऑप्टिकलचा यूज करतो आहे किंवा जे मिरर्स आहेत. ओके, सो जे पण लाईटचं रिफ्लेक्शन पडतं आहे, ओके, त्याच्या थ्रू आपण त्या मायक्रोस्कोपचा यूज करतो आहे. सो फर्स्ट टाईम टाईप ऑफ लाईट मायक्रोस्कोप दॅट इज सिम्पल लाईट मायक्रोस्कोप जे आपण यूज करतो आहे, सिम्पल लाईट मायक्रोस्कोप अँड कंपाऊंड लाईट मायक्रोस्कोप. ओके, सो अ सिम्पल मायक्रोस्कोप is used to obtain small magnification. It is usually used for study of microscopic algae, fungi and biological specimens. Light from a light source, that is mirror, passes through a thin transparent object. A biconvex lens magnifies the size of the object to get an enlarged virtual image. The image is viewed from the other side. Okay, so simple light microscope मध्ये एकच लेन्स असते. ओके, सो सी दिस डायग्राम. फर्स्टली जे पण तुमचं आय असेल जिथून तुम्ही बघताय, ओके, आय लेन्स असेल, देन मध्ये जी पण लेन्स आहे, ओके, देन त्याच्यामध्ये सगळ्यात मध्ये तुमचा ऑब्जेक्ट असेल किंवा जो पण तुमचा स्पेसिमेन असेल जी तुम्ही स्लाईड बनवली आहे, राईट, आणि सगळ्यात लास्टला तुमचा मिरर असणार आहे जेणेकरून की जी पण लाईट आहे तर ती पासआउट होती आहे, जेणेकरून की आपल्या स्लाईडमधला जो पण असणारा ऑब्जेक्ट असेल किंवा स्पेसिमेन असेल तो त्याची जी इमेज आहे तर ती आपल्याला क्लिअर दिसावी म्हणून. ओके, दिस इज दी सिम्पल कन्सेप्ट ऑफ सिम्पल लाईट मायक्रोस्कोप. ओके, ह्याला एकच लेन्स असते. सो सी दिस फिगर ऑफ सिम्पल ऑर डिसेक्टिंग मायक्रोस्कोप. ह्याला डिसेक्टिंग मायक्रोस्कोपसुद्धा म्हणतात. सो फर्स्टली इथं आहे तुमचं हँडल असेल, देन
फर्स्ट वन आय पीस, ज्यामधनं आय पीस म्हणजे ज्यामधनं आपण बघतोय. ओके. देन मिडल वन इज ड्रॉ ट्यूब. देन अजून थोडं खाली आल्यावर ही क्लिप असते, ज्या क्लिपमध्ये आपण जी स्लाईड बनवली आहे तर ती आपण फिक्स करून ठेवतोय. ओके. सो ह्या स्टेजवर आपण त्या क्लिपच्या मध्ये आपण जी आपली स्लाईड आहे तर ती ठेवतोय. ओके. देन नेक्स्ट वन ॲडजस्टमेंट स्क्रू. सो जी पण आपल्याला ॲडजस्टमेंट करायची आहे मायक्रोस्कोपची अप ऑर डाऊन, सो आपण त्या ॲडजस्टमेंट स्क्रूने करू शकतो. देन नेक्स्ट वन दिस पिलार अँड देन मिरर. तो जो मिरर आहे त्याच्या थ्रू आपण जे पण लाईट आहे ओके तर ती ॲडजस्ट करू शकतो आहे, जेणेकरून की आपली जी इमेज आहे स्पेसिमेन आहे तो आपल्याला क्लिअरली दिसावा. ओके. अँड देन दिस इज दी बेस. दिस इज दी सिम्पल कन्सेप्ट ऑफ simple or dissecting microscope. Got it? Then next one is compound light microscope. Okay. So a compound microscope is an optical instrument consisting of two convex lenses of short focal length which is used for observing the highly magnified image of tiny object. The compound microscope can magnify the image of a tiny object up to 1000. It consists of two convex lenses, ocular lens and magnifying lens. Right. So compound microscope means simple microscope मध्ये आपण असं बघितलं की त्यामध्ये एकच लेन्स असते. ओके. बट कंपाऊंड लाईट मायक्रोस्कोपमध्ये एकच नसते, दोन असतात किंवा दोनपेक्षा जास्ती लेन्सेस असतात त्यामध्ये. So it consists of two convex lenses, that is ocular lens and magnifying lens. Okay. So तर त्याचे मॅक्झिमम आयपीस लेन्सची जी पॉवर असते ते किती असते 10x असते. ओके. सो सी दिस पिक्चर. फर्स्ट वन देयर विल बी दी आयपीस, देन आयपीस लेन्स. ओके. देन इमेज फर्स्ट, देन ऑब्जेक्टिव्ह लेन्स अँड लास्ट वन there will be object and our image second. This is the ray diagram and this is the our figure of compound microscope. So first one here eyepiece ज्यामधून आपण बघतोय. ओके. then here coarse adjustment knobs, जो नॉब आहे त्याच्याने आपण ॲडजस्ट करू शकतोय, coarse adjustment knob. Then body tube, then fine adjustment knob ज्याने आपण जी ॲडजस्टमेंट करायची आहे तर ती आपण नॉब थ्रू किंवा त्या स्क्रू थ्रू करू शकतो. देन रिव्हॉल्विंग नोज पीस, तर तो जो नोज पीस आहे त्यामध्ये हे जे आयपीसचे लेन्स पॉवर आहेत तर ते बसवलेलं 10x असेल किंवा 50x असेल. ओके. सो देन नेक्स्ट वन हिअर ऑब्जेक्टिव्ह. ओके. देन inclination joint here, then stage, condenser, substage, then mirror and base. So ती जी स्टेज आहे त्याच्यामध्ये आपण आपली जी स्लाईड आहे तर ती ठेवतोय आणि मिरर थ्रू आपण जे पण आपल्याला 10x असेल किंवा 50x आपल्याला आयपीस लेन्स पॉवर पाहिजे असेल तर ते आपण चेंज करू शकतो आणि मिरर ॲडजस्ट करून मिररची जी लाईट आहे तर ती लाईट आपण ॲडजस्ट करून आपला जो स्पेसिमेन आहे किंवा ऑब्जेक्ट आहे त्याला त्याची जी इमेज आहे तर ती बघू शकतो किंवा जे पण बॅक्टेरिया असतील, फंजाय असतील, अल्गी असेल त्याचा आपण स्टडी करू शकतो. राईट. किंवा ते आयडेंटिफाय करू शकतो. देन नेक्स्ट टाईप इज फेज कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोपी. सो unstained living cell absorb practically no light. Poor light absorption result in extremely small differences in the intensity distribution in the image. This makes the cells barely or not at all visible in a bright field microscope. When light passes through cells, small phase shifts occur which are invisible to the human eye.
In a phase contrast microscope, these phase shifts are converted into changes in amplitude which can be observed as differences in image contrast. Okay, so phase contrast microscope मध्ये आपण to produce high contrast image of transparent specimens. ओके, सो जे पण ट्रान्सपरंट स्पेसिमेन्स आहे त्याच्यासाठी आपण फेज कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोपचा यूज करतो, सच ॲज जे आपण लिव्हिंग सेल्स असतील युजली कल्चर. ओके, देन मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील, थिन टिश्यू स्लायसेस असतील किंवा सबसेल्युलर पार्टिकल्स असतील इन्क्लुडिंग न्यूक्लिया अँड अदर ऑर्गॅनिल्स, ह्या सगळ्यासाठी आपण फेज कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोपचा यूज करतो आहे. ओके, सो however, this label-free technique is strongly dependent on the correct alignment of component in the optical pathway. Okay, so see this picture. Firstly, light साठी एखादा बीम असेल किंवा लाईटचा जो सोर्स आहे तिथून ती लाईट पास होते ॲन्युलर डायफ्रॅगममध्ये. ओके, सो जो ब्लॅक पार्ट दिसतो आहे त्याच्यामधून ती लाईट पास होत नाही, पण त्या डार्क पार्टमधली जी व्हाईट रिंग दिसते त्यामधून ती लाईट सर्क्युलर अँगलमध्ये पास होते आणि ती कुठे जाते तर कंडेन्सरवर पडते ती लाईट. ओके, देन स्पेसिमेन आहे तुमच्यामध्ये, जो पण आपला जी तुमची स्लाईड बनवलेली आहे किंवा जो स्पेसिमेन असेल आपला जो ऑब्जेक्ट असेल तो मिडलला आहे. ओके, सो त्यावरती लाईट पास होती आहे आणि स्पेसिमेनमधून मग ती ऑब्जेक्टिव्हवर जाते आहे. ओके, सो जो पण ऑब्जेक्टिव्ह आहे, ओके, सो त्यामध्ये जे पण रिटार्डेड लाईट रेज, तर ते जे लाईट रेज आलेले आहेत तर ते रिटार्डेड अँगलमध्ये पास झालेत आहेत, जे डॉट लाईनमध्ये दाखवलेले आहेत. ओके, देन मध्ये इथे दाखवले आहे की फेज प्लेट आहे, राईट. सो ह्या फेज प्लेटवर ते अनरिटार्डेड लाईट रेज पडलेले आहेत आणि देन तुमची जी इमेज आहे तर ती तुम्हाला डिस्प्ले होती आहे. ओके, दिस इज द सिम्पल फॉर्म ऑफ फेज कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोप. देन फ्लोरोसेन्स मायक्रोस्कोपी. सो the fluorescence microscopy, the specimen is illuminated with light of a specific wavelength which is absorbed by the fluorophores, causing them to emit light of longer wavelength. The illumination light is separated from the much weaker emitted fluorescence through the use of spectral emission filter. Typical components of a fluorescence microscope are a light source, that is xenon arc lamp, then mercury vapor lamp, high power LEDs and lasers. The excitation filter, the dichroic mirror, that is beam splitter, and the emission filter. Okay, so यामध्ये लाईट सोर्सचा यूज केला जातो, दॅट इज बीम और इमिशन फिल्टरचा सुद्धा यूज केला जातो. फर्स्ट वन हियर डिटेक्टर, देन ऑक्युलर, देन जे पण इमिशन फिल्टर आपण यूज करतो आहे. ओके, देन डायक्रोमिक मिरर असेल आणि जो लाईट सोर्स आपण यूज करतो आहे डायक्रोमिक मीटर थ्रू तो ऑब्जेक्टिव्ह थ्रू पास होतो आहे. ओके, त्यामध्ये एक्सायटेशन फिल्टरसुद्धा ॲड केलेला आहे आणि जो तुमचा स्पेसिमेन आहे तो तुम्हाला डिस्प्ले होतो आहे. दिस इज द फ्लोरोसेन्स मायक्रोस्कोपी. The distribution of a single fluorophore color is imaged at a time. तर ती इमेज तुम्हाला कशामध्ये दिसते, कलरमध्ये. मल्टी कलर इमेजेस ऑफ सेव्हरल टाइप्स ऑफ फ्लोरोफोर्स मस्ट बी composed by combining several single color image. Most fluorescence microscope in use are epifluorescence microscope, where excitation of the fluorophores and detection of the fluorescence are done through the same light path. These microscopes are widely used in biology and are the basis for more advanced microscope designs such as the confocal microscope.
सो ह्याचा यूज आपण जे पण बायोलॉजिकल लॅब्स असतील किंवा फॉरेन्सिक लॅब्स असतील कलर इमेज डिस्प्ले होण्यासाठी आपण ह्याचा यूज करू शकतो. देन फोर्थ वन इज इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी. So electron microscopy also divided into two types, that is transmission electron microscope and scanning electron microscope. Okay, the fundamental principle of electron microscope is similar to those of light microscope. In electron microscope, a high velocity beam of electron instead of light is used to travel in a vacuum tube. The beam of electrons is focused by a series of electromagnetic lenses to the condenser, objective and eyepiece lenses of the light microscope. So यामध्ये आपण electromagnetic lenses चा यूज करतोय. Okay, so see this picture. First one is tungsten filaments, then anode. तर त्यामध्ये आपण जे पण ॲनोड आणि कॅथोड असतील त्याचा यूज करतोय, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. देन त्याला आपण इलेक्ट्रॉन गन म्हणतो, कारण की आपण त्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक लेन्सेसचा यूज करतोय, त्याला आपण इलेक्ट्रॉन गनसुद्धा म्हणतोय. देन जे पण फर्स्ट कंडेन्सर लेन्स असतील किंवा सेकंड कंडेन्सर लेन्स, देन तुमचा जो पण स्पेसिमेन असेल. ओके, देन ऑब्जेक्टिव्ह लेन्स अँड इंटरमिडिएट प्रोजेक्टर लेन्स, देन कॅमेरा आणि फ्लुरोसंट स्क्रीन. तर हा तुम्हाला कशावर डिस्प्ले होतो आहे, तर तुम्हाला इमेज डिस्प्ले इज ऑन कम्प्युटर. ओके, द ऑब्जेक्ट इज प्लेस्ड बिटवीन द condenser and objective. The magnified image of the object is formed on the fluorescent screen or on photographic film rather than being observed through eyepiece. Since the image produced by electrons does not have the color, the electron micrograph always has shades of black, gray and white. तर ते कुठल्या कलरमध्ये दिसतात आपल्याला शेड्स, फक्त ब्लॅक, ग्रे अँड white. So their first type is transmission electron microscope, that is TEM. So the transmission electron microscope TEM was the first electron microscope to be developed. It works by shooting a beam of electrons at a thin slice of a sample and detecting those electrons that make it through to the other side. The TEM lets us look is very high resolution at a thin section of a sample. This makes it particularly good for learning about how components inside a cell such as organelles are structured. So ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्ये आपण जी पण इलेक्ट्रॉनिक गन आहे तिचा यूज करतो आहे किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक जे पण लेन्स आहे त्याचा यूज करतो आहे आणि तुमचा जो ऑब्जेक्ट असेल त्या थ्रू तुम्हाला डिस्प्ले होतो आहे. देन स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, इट इज अ टाईप ऑफ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप युजेस electrons to illuminate a specimen and create an enlarged image. तुमची जी इमेज आहे किंवा जो डिस्प्ले झालेला जो तुमचा जो सॅम्पल असेल किंवा स्पेसिमेन असेल तो आपल्याला इनलार्ज साईजमध्ये दिसावा किंवा कम्प्युटरवर त्याची साईज आहे तर ती मोठी होऊन आपण मोठी करून बघू शकतो आणि त्याचा स्टडी करू शकतो. ओके, देन द स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, दॅट इज SEM, लेट्स सी दी surface of 3D object in high resolution. It works by scanning the surface of an object with a focused beam of electrons and detecting electrons that are reflected from and knocked off the sample surface. At low magnification, entire object such as insect view on the same that is scanning electron microscope can be in focus at the same time. Okay, so आपण त्याचं सॅम्पलिंग प्रिपरेशन कसं करतो तर हा जो स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आहे ह्याच्यामध्ये आपण जे पण स्टेनिंग करतो, आपण जे पण आपली जी स्लाईड असते तर ह्यामध्ये ती जी सॅम्पल आहे आपला किंवा जो स्पेसिमेन आहे तर तो आपण तसाची तसा स्टेनिंग केलेला नाही ठेवू शकत. तर आपण सॅम्पलिंगचं प्रिपरेशन कसं करतो, फर्स्ट वन त्याचं आपण क्लिनिंग करतो, देन ती जी स्लाईड आहे तिचं फिक्सेशन करतो, देन डिहायड्रेशन करतो, ती स्लाईड जी आहे ती ड्राय करतो आणि मग आपण तिचं ती जी स्लाईड आहे तिचं आपण आयडेंटिफिकेशन करतो आहे. ओके, सो देन ती जी इमेज आहे आपल्याला
तर ती कुठे डिस्प्ले होती तर आपल्या कम्प्युटरवर आपल्याला ती जी स्लाईड आहे तर किंवा तो जो स्पेसिमेन आहे जो ऑब्जेक्ट आहे तो आपल्याला डिस्प्ले होतो आहे कम्प्युटरवर. ॲप्लिकेशन्स ऑफ SEM फॉर इन्व्हेस्टिगेशन ऑफ व्हायरस स्ट्रक्चर, देन 3D टिश्यू इमेजिंग, देन जे पण इन्सेक्ट असतील, स्पोर्स, ऑदर मायक्रो ऑर्गॅनिझम्स और सेल्युलर कंपोनंट व्हिज्युअलायझेशनसाठी आपण त्याचा यूज करू शकतो. देन क्रिस्टलाइन स्ट्रक्चरसाठी सुद्धा आपण SEMचा यूज करू शकतो. ओके, सो दीज आर दी व्हेरियस टाइप्स ऑफ मायक्रोस्कोपी, बट we will use in our lab only simple light microscope and compound light microscope. ओके, सो सिम्पल लाईट मायक्रोस्कोपमध्ये आपण जो पण वन लेन्सचा जो मायक्रोस्कोप आहे तर तो यूज करतो आणि कंपाऊंड लाईट मायक्रोस्कोपमध्ये 1 or 2 or 3 जे पण लेन्सेस आहेत त्याचा यूज करतो आहे. ओके, थँक्यू.